2 महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या सासरा ते मिरेगाव या मार्गावरील नवीन पुलावरील रस्त्यावर अवघ्या 2 महिन्यामध्येच मोठमोठे भगदाड पडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। 2 महिन्यामध्येच पडलेल्या भगदाडामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। भंडारा जिल्ह्याच्या सासरा ते मिरेगाव हे गाव घनदाट जंगलामध्ये वसलेले असून येथे हिंस्त्र प्राण्याचा वावर आहे। नागरिकांना दळणवळणासाठी रस्ते पुलं चांगले राहावे या शासनाचे प्रयत्न असले तरी काही भ्रष्टाचार कंत्राटदारांमुळे गुणवत्तेनुसार काम होत नाही। त्यामुळे याचा त्रास सर्वसामान्य जनतेला करावा लागत आहे। गणेश शिंदे आता 2 महिन्याच्या पूर्वी बनला। 2 महिन्यापूर्वी बनला। तर हा जो भगदाड पडलेला हा म्हणजे कमीत कमी 1-1.5 महिना झाला। 1-1.5 महिना झाला। तर का वाटते तुम्हाला की हा जो काम याने केला हा निकृष्ट दर्जाचा केला, भोंगळत कारभार आहे याचा? हो, दुसऱ्यांदा करावा लागेल। हा दुसऱ्यांदाच करावा लागेल आता। हो, अच्छा। हा एक चुरी टाकला याच्यामध्ये, डांबरीकरण केला। डांबरीकरण केला याच्यानंतर नाही का अजून दुसऱ्याहून हा डांबरकोट येणार आहे असे म्हणजे म्हणत होते आता। अच्छा, पण हा तुझे होऊ शकते याच्यामुळे। कोणती समस्या आहे तुमची? समस्या म्हणजे हे गड्डे पडले, हे बुजवणी, डांबरीकरण होणे सासरा ते सानगडी पर्यंत। किती किलोमीटरचा रस्ता आहे? 5 किलोमीटर। तर तुमची कोणती मागणी आहे? काय करायला पाहिजे? मागणी म्हणजे हे डांबरीकरण सरळ झाल्या पाहिजे। बांधकाम केलं त्यांना व्यवस्थितपणे बांधकाम करावा ना, आमचा रस्ता सुरळीत करू।